काल प्रजासत्ताक दिन सर्व देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। मात्र बारामतीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता। यामुळे येथील मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी जे अनुयायी आहेत आणि सर्वच जाती धर्मातील लोक या ठिकाणी आंदोलन करत होते। आणि आज देखील या बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा निषेध म्हणून या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही आज गेटच्या समोर बसलेला आहात। काल 26 जानेवारी 2024 लोकशाही गणतंत्र दिवस होता भारत देशाचा आणि त्या दिनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथं लावण्यात नाही आला आणि संविधानाची प्रिॲम्बल न वाचता कार्यक्रम एकदम तोडक्या मोडक्या पद्धतीमध्ये उरकून सर्व प्रशासन तिथं पळून गेलं। आणि हे जात असताना काही भीमसैनिकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथं लावा। आमचे संघमित्र तिथं नवनिर्वाचित नगरसेविका तिथं भांडली की फोटो तिथं लावा, त्यांनी लावलं नाही। एकंदरीत राज्य सरकार म्हणजे देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करते। राज्य सरकारनं अजित पवार असं म्हणतात की बजेटचे एकूण 5% रक्कम आम्ही संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी सादर करू। नगरपालिकेला संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 10 कलमाचा कार्यक्रम शासनाने दिलेला आहे। संविधान त्यातला एक पण कार्यक्रम या पंकज भुसे आणि सचिन सातव यांनी घेतलेला नाही। आणि असं असताना 2020 साली एक शासन परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 26 जानेवारी साजरी होत असताना संविधानाच्या प्रिॲम्बलचं वाचन करावं, कारण संविधान आहे तरच देश स्वतंत्र आहे का। ह्याचंच तुम्हाला एक उदाहरण देतो की 26 नोव्हेंबर 1947 रोजी इंडिया इंडिपेंडन्सी ॲक्ट 1947 हा रद्द झाला। म्हणजे तोपर्यंत भारत आपला स्वतंत्र नव्हता। शेवटचा लॉर्ड माउंटबॅटन हा त्याच्यावरती किंग होता भारतावरती। म्हणजे आपण तोपर्यंत स्वतंत्र नव्हतो। 26 नोव्हेंबरला आपण संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र झालो आणि संविधानाच्याच माध्यमातून आपण प्रजासत्ताक झालो, लोकशाही गणराज्य निर्माण झालं। आणि ह्या दिनाला संविधानाला बायकॉट करणे म्हणजे मनोवादी विचारसरणीचा उहापोह करणे, त्याचं उदात्तीकरण करणे। काल 26 जानेवारीच्या दरम्यान संविधान वाचलं गेलं नाही असं तुमचा आरोप आहे। संविधान म्हणजे काय? संविधानाची प्रिॲम्बल, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताच्या शक्तीचा स्त्रोत आम्हाला संविधानाने बनवलेला आहे। वी द पीपल ऑफ इंडिया ह्याचं वाचन करून प्रिॲम्बलचं वाचन करायचं आहे। का करायचं आहे? की समता, बंधुता, स्वतंत्रता, न्याय आणि मानवाची प्रतिष्ठा प्रवर्धित करण्याचं काम भारतीय संविधानाने प्रवर्धित करणारी बंधुता निर्माण करण्याचं काम आमच्या पूर्वजांनी, तुमच्या माझ्या पूर्वजांनी शपथ घेतलेली आहे। म्हणून ती शपथ तिथं घेऊन पुन्हा एकदा ह्या देशामध्ये समता, बंधुता, स्वतंत्रता, न्याय आणि मानवाची प्रतिष्ठा प्रवर्धित करणारी बंधुता निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घ्यायची होती। हे कार्यक्रम असा शासकीय कार्यक्रम असा हुकुमशाही पद्धतीने उरकणे आणि जाणे हे निश्चित। आता तुमची नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी आहे की संविधान सभेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनाकार म्हणलं होतं, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणलं होतं संविधान सभेने। मग त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सांगून देखील यांनी नाकारला। हा संविधानाचा अपमान आहे, हा त्या संविधान सभेचा अपमान आहे, हा राष्ट्रद्रोह आहे। त्याच्यावरती त्यांनी माफी मागावी, मीडियामध्ये येऊन त्यांनी जाहीर माफी मागावी आणि जर तसं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। आणि जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आगळेवेगळे आंदोलन आम्ही भारतीय नागरिक म्हणून करत राहू। नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान या बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी केलेला आहे। यामुळे त्यांनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता करण्यात आलेली आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।